तर आज आपल्या घरात एक नाही दोन मजूर आले, पण त्याची पुंजणी असता मग एवढी जिरणार म्हणले तर असं वाटलंच नव्हतं. पण थांबा, तुम्ही काही ह्याच्या म्हणून बनू नका, मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो, कारण असं काही म्हणून पाले काहीच मजा नाही. तर काय म्हणता, विदर्भातली बोटे दिवस निघल्याबरोबर आपल्याला वाटत याला टोपली घेऊन, आणि ते टोपली घेऊन आला आपल्या डुंगीमध्ये. इथं पाहतो तर मजूर पहिले येईल होतं, मग काय त्याची पुंजणी पहिले संग नव्हती. मग काय काहीच टाइमपास न करता म्हणलं जाताला चाल रपा आपण पुंजणी यातून टाकू. मग काय जास्त झालं तर आपल्याला काही पुंजणी आगुटन नाही. मग काय भिडलो बा आम्ही दोघं कच पुंजण्यासाठी. त्याच्यानंतर दादा म्हणे आता अर्ध्या घंट्यातून दुसरं मजूर येऊन राहिलं म्हणे, त्याच्या पहिले आपल्याला हे पुंजणी यातून टाका लागते म्हणे. मग तो म्हणे मग दुसऱ्या मजुराची पुंजणी मी यातून टाकेन म्हणे, तो या मजुराची पुंजणी अजून टाकतो म्हणे. मी म्हणलं बरं ठीक आहे, काही हरकत नाही म्हणलं. मग काय अर्ध्या घंट्यापर्यंत आम्ही हे पुंजणी मोकळे करून टाकले. त्यानंतर दुसरं पण मजूर आलं, त्याला दिलं कपातीमध्ये लावून दुसऱ्या डुंग्यामध्ये. मग काय दादा गेला तिकडं पुंजण्यासाठी, मग काय मी बसलो इकडं पुंजणी यायचं. त्याच्यानंतर शांत निवांतपणे 2:30 वाजेपर्यंत पुंजणी यायचं बसलो. आता एक मजूर घराकडे चालला गेलं, मग दुसरं मजूर थांबलं होतं. मग काय राहिलं सुईली पुंजणी मी माय उचलून टाकले. त्यानंतर दुसऱ्या मजुराकडे चालला गेलो. मग काय त्याचा पण टाइम झाला, त्यांनी पण घराकडे निघले होते. मग काय वेपर्यंत वावरामध्येच टाइमपास केला. त्यानंतर घराकडे निघून आलो. घरी आले त्यानंतर संध्याकाळी टाइमला दर्श आम्ही जय निघलो कोटेला जायसाठी. कोटेला आल्याबरोबर पहिलं तर खानापिणं चालू केलं. त्यानं नाही भागलं तर आपल्यावाल्या भेलच्या ठेल्यावर आलो. त्यानंतर पहिलं तर आम्ही भेल घेतली, एक प्लेट ठिकाणी दिली रेटून. त्याच्यानंतर दर्शनने आता आपल्याला घरच्यासाठी मटण न्यायचं आहे म्हणे. मग काय काहीच टाइमपास न करता घेऊन आलो त्याला आपल्या कोट्यातले फेमस शकील बाबाशी. इथं आल्यानंतर पहिलं त्यानं मटण घेतलं, पाहून घरच्यासाठी कोणतं लागते कोणतं नाही. तर मग काय त्यानं घरी कॉल फिरवला. मग तो म्हणे हे मटण इथं अवेलेबल आहे म्हणे, घेऊन येऊ का म्हणे. मग काय पोट्ट्यानं घेतलं बा, पावभर मटण घेतलं, निघलो आम्ही घराकडे जायसाठी. चला तर पोट्ट्या आजच्यासाठी एवढं भेट.